नमस्कार, जय महाराष्ट्र। शरदचंद्रजी पवार यांच्या जीवाला मोठा धोका, केंद्र सरकारने घेतली दखल, दिली तातडीची झेड+ सुरक्षा। जाणून घेऊया सविस्तर अपडेट। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत झेड+ सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला होता। मात्र शरदचंद्रजी पवार यांनी दिलेल्या सुरक्षा ही नाकारली आहे। सुरक्षा व्यवस्थेने पूर्ण माहिती द्यावी, त्यानंतरच सुरक्षा घ्यायची की नाही हे मी ठरवणार, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने SRPF CRPF झेड+ सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला होता। मात्र धोका काय आहे आणि सुरक्षा का वाढवली जाते आहे हे त्यांना कळवलं नसल्याचं कारण देऊन पवार यांनी सुरक्षेसंबंधी काही प्रस्ताव फेटाळला आहे। केंद्रीय एजन्सीनी संभाव्य धोक्याचा आढावा घेतल्यानंतर शरदचंद्रजी पवार यांना Y दर्जाची सुरक्षा वाढवून प्लस सुरक्षा दिली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयानंतर खुद्द शरद पवारांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे। शरद पवारांना देखील वाटतंय की काहीतरी मोठा धोका आहे, त्यामुळे त्यांनी पूर्णतः माहिती घेऊनच सुरक्षा घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे। मात्र शरद पवारांनी सुरक्षा नाकारल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रतिक्रिया देताना शरदचंद्रजी पवार यांच्या जीवाला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। शरदचंद्रजी पवार यांनी झेड+ सुरक्षा नाकारल्यामुळे पुढे त्यांच्या जीवाला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार राहणार नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे। तर झेड+ सुरक्षेतून त्यांच्यावर पाळत ठेवली जाणार असे शरद पवार यांना वाटत असेल तर हा त्यांचा नेरेटिव्ह भाग असू शकतो, असेही मुनगंटीवार म्हटले आहेत। त्यामुळे आता खरोखर त्यांच्या जीवाला किती मोठा धोका आहे हे केंद्राने अजूनही स्पष्ट केलं नाही। मात्र एवढी मोठी सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, यामागे काहीतरी कारण असणारच आहे। त्यामुळे नवनवीन अपडेट येणारच आहेत। नेमकं शरदचंद्रजी पवार यांच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे देखील पुढच्या येणाऱ्या अपडेटमध्ये समजणार आहे। त्यामुळे पुढील अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।